श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी स्वामींचा एक सामान्य भक्त. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात आलेला एक अनुभव सांगणार आहे, ज्याने माझ्या स्वामींवरील विश्वास केवळ दृढच केला नाही, तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या स्वामींच्या शब्दांचा प्रत्यक्ष साक्षात्कार मला घडवला. माझं एक छोटं दुकान आहे, त्यावरच माझं संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सर्व काही कसं छान सुखात चाललं होतं. रोज सकाळी दुकानात गेल्यावर स्वामींच्या प्रतिमेची पूजा करणे, त्यांना पेढ्याचं नैवेद्य दाखवणे आणि स्वामी समर्थ आजचा दिवस चांगला जाऊ दे अशी प्रार्थना करणे हा माझा रोजचा नियम. पण म्हणतात ना, आयुष्यात नेहमी सारखी परिस्थिती राहत नाही. सुखानंतर दुःख हे येतच. प्रसंग आणि संकट सोबतच येतात. काही महिन्यांपूर्वी आमच्या व्यवसायात प्रचंड मंदी आली. एका मोठ्या व्यवहारामध्ये माझे खूप पैसे अडकले. ज्यांच्याकडून माल घेतला होता त्यांची देणगी वाढली. कर्जदारांचे फोन येऊ लागले. परिस्थिती इतकी गंभीर झाली की पुढच्या महिन्यात दुकानाचं भाडं कसं भरायचं आणि घरातला खर्च कसा चालवायचा हा मोठा प्रश्न माझ्या समोर उभा राहिला. एक दिवस असा आला की डोक्यावरचं कर्ज आणि लोकांचे टोमणे असह्य झाले. मी पूर्णपणे खचून गेलो होतो. रात्रीचे 2 वाजले असतील. मला झोप येत नव्हती. मी शांतपणे उठलो, हॉलमध्ये गेलो आणि स्वामींच्या फोटो समोर हात जोडून बसलो. माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. मी स्वामींकडे बघून मनातल्या मनात म्हणालो, स्वामी, माझं काय चुकलं? मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्यावरच ही वेळ का? जर उद्या दुपारपर्यंत काही मार्ग निघाला नाही तर माझं दुकान बंद पडेल, माझी इज्जत जाईल. स्वामी, मला वाचवा. मी अगदी मनापासून डोळ्यात प्राण आणून स्वामींना आवळलं आणि शेवटी स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून तिथेच कधीतरी माझा डोळा लागला. स्वामींची आघात लीला आणि अनुभव. दुसऱ्या दिवशी सकाळी जड अंतःकरणानेच दुकानात गेलो. मनात भीती होती, चेहऱ्यावर नैराश्य होतं. दुपारी साधारण 12च्या सुमारास दुकानात एक अनोळखी आणि वयस्कर नागरिक आले. त्यांच्या अंगावर साधे कपडे होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं. ते थेट माझ्या काउंटरपाशी आले आणि म्हणाले, काय रे बाळा, इतकं काळजीत का आहेस? मालक पाठीशी असताना नोकरांनी काळजी करायची नसते. त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या अंगावरती काटा आला. मी काही बोलणार इतक्यात त्यांनी त्यांच्या पिशवीतून एक जुनी डायरी काढली आणि म्हणाले, अरे, तुझ्या वडिलांनी खूप वर्षापूर्वी माझ्या एका मित्राला मदत केली होती. त्या बदल्यात त्यांनी घेतलेले पैसे परत करायचे राहिले होते. अचानक तुझी आठवण आली म्हणून हे पैसे तुला द्यायला आलोय. त्यांनी माझ्या हातात एक पाकिट ठेवलं. मी चक्रावून गेलो. मी विचारलं, पण आजोबा, तुमचे मित्र कोण आणि माझ्या वडिलांनी कधी मदत केली आणि कशी मदत केली? त्यांनी माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त हसले. मी जेव्हा ते पाकिट उघडून पाहिलं तर त्यात तंतोतंत तितकीच रक्कम होती जितकी मला आज संध्याकाळपर्यंत कर्ज फेडण्यासाठी हवी होती आणि दुकान वाचवण्यासाठी हवी होती. 1 रुपयाही कमी नव्हता. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी कृतज्ञतेने त्या आजोबांचे आभार मानण्यासाठी मान वर केली तर बघतो काय, समोर कोणीच नव्हतं. ते गृहस्थ अवघ्या काही सेकंदातून दुकानातून गायब झाले होते. मी बाहेर पळालो. आजूबाजूला शोधलं, पण ते कुठेच दिसले नाही. मी धावत दुकानात परत आलो आणि काउंटरवर ठेवलेल्या स्वामींच्या फोटोकडे पाहिलं. स्वामींच्या मूर्तीवरचे ते हसरे चेहरे पाहून मला समजायला वेळ लागला नाही की ते आजोबा दुसरे कोणी नसून ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ होते. माझ्या एका हाकेसाठी स्वामींनी रूप बदलून धाव घेतली होती. त्या पैशांमुळे माझं दुकान तर वाचलंच, पण त्यानंतर व्यवसायाला अशी काही बरकत आली की माझ्या सर्व देणी सहज सुटल्या. या अनुभवाने मला शिकवलं की जेव्हा जगातले सगळे रस्ते बंद होतात तेव्हा स्वामींचा एक रस्ता नेहमी उघडा असतो. आपण फक्त मनापासून अन्याय भावाने त्यांना हाक मारली पाहिजे. ते आजही आपल्या सोबत आहेत. आपल्या प्रत्येक सुखात दुःखात आपल्या पाठीशी उभे आहेत. भक्तांनो, म्हणूनच नेहमी विश्वासाने म्हणा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्याकडे पण जर असे काही स्वामींचे अनुभव असतील तर नक्कीच मला कळवा, जेणेकरून ते अनुभव दुसऱ्यांना शेअर करून भरपूर लोकांचा त्यामुळे फायदा होईल. आणि माझ्या व्हिडिओला जर तुम्ही लाईक नसेल केलं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने ते करून जा. श्री स्वामी समर्थ.